Mr. Ashok Chavan is not barred from contesting election by any law or by the Election Commission. सोनिया गांधींनी केलं अशोक चव्हाणांचं समर्थन. म्हणाल्या चव्हाणांना कोणत्याही कायद्यानं निवडणूक लढवण्यापासून बंदी घातलेली नाही. अशोक चव्हाणांनी भरला उमेदवारी अर्ज. सलग 5 वर्ष मला बदनाम करण्याचं काम हे सातत्याने होत आहे आणि मी फार अस्वस्थ आहे त्यामुळे. रामदास कदम शिवसेनेमध्ये अस्वस्थ. पक्ष आणि पक्षाबाहेर माझ्या विरोधात षडयंत्र. IBN लोकमतशी बोलताना रामदास कदम यांनी व्यक्त केली अस्वस्थता. आम्ही नाहीच टाकलेलं नाही आहे कारण ते ह्या विचार प्रक्रियेमध्ये कुठेही नाही आहे. त्यांच्यावरती राजकीय जबाबदारी दिलेली नाही. दिशाभूल करणाऱ्या बातम्या आहेत. यामध्ये आनंद गीतेंचा किती वाटा आहे, किती तथ्य आहे, या खोलामध्ये मला मात्र मुळीच जायचं नाही. रामदास कदम आणि अनंत गीतेंच्या रूपात शिवसेनेमधला वाद चव्हाट्यावर. रामदास कदम शिवसेनेचा प्रचार करणार की नाही यावरून आरोप प्रत्यारोप. पद्मसिंह पाटील यांना शरद पवारांचाच आशीर्वाद. अण्णा हजारेंनी डागली तोफ. म्हणाले भ्रष्टाचाराच्या विरोधात प्रचार करणारच. कस्तुरीरंगन अहवाल केंद्रानं स्वीकारल्यामुळे कोकणातल्या इको सेन्सिटिव्ह झोनची घोषणा. नारायण राणे आता राजीनामा देणार का? प्रचाराचा मुद्दा बनवत विरोधकांचा सवाल. राज्यभरामध्ये गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र अजूनही सुरू. आज 5 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन. राज्यातल्या आत्महत्यांचा आकडा 44 वर. शक्ती मिल प्रकरणामधली सुनावणी ढकलली पुढे. तर 376 कलमाबद्दल हायकोर्ट उद्या दुपारी देणार निर्णय. जनताने सांगितलंय की तर 2च लोक आहे जे आम्हाला आमचा हक्क देऊ शकतो जनताला, एक मीडिया आणि एक राखी सावंत. मी पोलिसांची मुलगी, मी मराठी मुलगी, मी ह्यांच्यासाठी माझा प्राणही देऊ शकते. आणि राखी सावंतही निवडणुकीच्या रिंगणात उत्तर पश्चिम मुंबईमधून लढणार.